students, today we are going to see direct and indirect speech of interrogative sentence. Direct and indirect speech. Speech of interrogative sentence. Interrogative sentence. प्रश्नार्थक वाक्याचे अप्रत्यक्ष कथन कशा पद्धतीने केले जाते म्हणजेच काय आता प्रश्नार्थक वाक्याचे अप्रत्यक्ष कथन आपल्याला कसं करायचं आहे याविषयी बघायचं आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ इंटररोगेटिव्ह क्वेश्चन्स. फर्स्ट व्हर्बल क्वेश्चन, सेकंड WH क्वेश्चन. तर प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आणि सेकंड म्हणजे WH क्वेश्चन. आता नेमकं व्हर्बल क्वेश्चन कशाला म्हणायचं, आता आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे तर अशा वेळेस व्हर्बल क्वेश्चन नेमका कसा ओळखणार तुम्ही. ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात टू बीच्या रूपाने होत असेल, त्याचबरोबर टू डूच्या रूपाने होत असेल किंवा टू हॅज रूपाने होत असेल, म्हणजे टू हॅवची जी रूप आहे त्या रूपाने जर होत असेल तर अशा वेळेला ते व्हर्बल क्वेश्चन आहे समजायचं. सेकंड काय सांगितलेलं आहे WH क्वेश्चन. आता WH क्वेश्चन नेमकं काय असते बरं. प्रश्नार्थक वाक्य जे असेल त्या प्रश्नार्थक वाक्याच्या सुरुवातीला जर WH शब्द येत असेल तर अशा वेळेस ते वाक्य जे असते ते कोणतं असते WH क्वेश्चन असतो. हे कोणते WH वर्ड्स आहेत ते बघूया. सच ॲज व्हॉट, which, who, when, why, etc. यापैकी कोणतेही, म्हणजेच व्हॉटनी सुरुवात जरी झाला असेल प्रश्नार्थक वाक्य सुरुवातीला आले असेल तर अशा वेळेस WH क्वेश्चन असतो. which आला असेल तरी ते वाक्य कोणतं असते प्रश्नार्थक वाक्य असते. who नी सुरुवात झाली असेल वाक्याची तर देखील ते वाक्य कोणतं असते प्रश्नार्थक वाक्य असते. त्याचबरोबर when असेल, why असेल, how असेल, how many असेल, ठीक आहे. यासारखे कोणतेही शब्द जर वाक्याच्या सुरुवातीला आले असेल किंवा प्रश्नार्थक वाक्याच्या सुरुवातीला आले असेल तर अशा वेळेस ते दिलेलं वाक्य हे काय असते तुमचं WH क्वेश्चन मध्ये असते. ठीक आहे. तर पेपर मध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये नेमकं काय असते या दोन पैकी कोणताही प्रश्न तुम्हाला पेपरला येऊ शकतो. एक तर तुम्हाला व्हर्बल क्वेश्चनचं सेंटेन्स येऊ शकेल किंवा WH क्वेश्चन यापैकी कोणतंही सेंटेन्स त्यापैकी येऊ शकेल. हे तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय करायचं आहे. तर आजच्या तासामध्ये आपण व्हर्बल क्वेश्चनचे सेंटेन्स कसे येतात पेपरमध्ये याविषयी बघूया. लेट अस सी फर्स्ट सेंटेन्स. नंबर 1, ही सेड टू हरी, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, विल यू गो टू स्कूल, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. बघा या ठिकाणी काय आलेलं आहे. ही सेड टू हरी कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये विल यू गो टू स्कूल आलेला आहे. ठीक आहे. जर पेपर मध्ये तुम्हाला चेंज द नरेशन असंही विचारलं जाईल तरी सुद्धा याच पद्धतीने सॉल्व करा किंवा पेपर मध्ये तुम्हाला जर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असं जर आलं असेल तरी देखील याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आता नेमकं यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले यू ऑब्झर्व विच इज रिपोर्टेड वर्ब हियर. फर्स्ट ऑफ ऑल यू ऑब्झर्व रिपोर्टेड वर्ब इन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये कोणतं रिपोर्टेड वर्ब आलेलं आहे हे लक्षात घ्या. या ठिकाणी ही सेड टू हरी हा जो पार्ट आहे हे काय आहे तुमचं रिपोर्टेड वर्ब आहे. याला म्हणतात रिपोर्टेड वर्ब. आणि जो पार्ट तुमचा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आलेला आहे दॅट इज रिपोर्टिंग स्पीच. हे सगळ्यात पहिले समजून घ्या. रिपोर्टिंग स्पीच. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे. दिलेलं वाक्य हे जे आहे डायरेक्ट स्पीच मधील जे वाक्य आलेलं आहे ते डायरेक्ट स्पीच मधील वाक्य जे आहे त्या वाक्याचा पहिले टाइप्स लक्षात घ्या. कोणता टाइप आलेला आहे ते इंटरॅक्टिव्ह टाइप्स आलेला आहे. प्रश्नार्थक वाक्य आला
पण प्रश्नार्थक वाक्य आल्यानंतर आता आपल्याला रिपोर्टेड व्हर्ब सुद्धा त्याच्यानुसार बदल करावा लागेल, वाक्याच्या टाईपनुसार. तर आतापर्यंत मागील व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, रिपोर्टेड व्हर्ब जर सेड आला असेल तर आपण सेडच घेत होतो. सेड टू आलेला असेल म्हणजे लिसनर सेंटेन्स आले असेल तर टोल्ड करत होतो, बरोबर आहे. पण आता या ठिकाणी तुम्हाला सेड टू चा बदल जो आहे तो तुम्हाला टोल्ड म्हणून घेता येणार नाही. व्हाय? का बरं नाही घेता येणार? कारण प्रश्न हा आपण विचारत असतो, नाही का. त्यामुळे या ठिकाणी सेड टू चा बदल तुम्हाला घेते वेळेस काय घ्यावं लागेल, आता आन्सर मध्ये या ठिकाणी तुम्हाला सेड टू चा बदल काय घ्यावं लागेल, आस्क घ्यावा लागेल. चला आन्सर कसं येईल बघा. ही आस्क हरी. कोणाला विचारलेला आहे? हरीला. ठीक आहे. हरीला विचारल्यामुळे या ठिकाणी सेड टू चा बदल टोल्ड न घेता आपल्याला काय घ्यायचं आहे, आस्क घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी आस्क घेतलेला आहे. आता या ठिकाणी जे दोन वाक्य आपल्याला जोडायचे आहे, जॉईन टू पार्ट्स, वाक्याचे जे दोन भाग आहेत ते जोडण्यासाठी तुम्हाला इथे दॅटचा वापर करता येणार नाही कंजेशन म्हणून. तर सरळ सरळ दोन वाक्य जॉईन करण्यासाठी काय वापरायचं, तुम्हाला इफ वापरायचं आहे. इथे इफ घेतल्यानंतर, इफ हे कंजेशन यूज केलेलं आहे आपण, दोन वाक्य जॉईन करण्यासाठी इफचा वापर केलेला आहे. तर इफ वापरल्यानंतर हे जे दिलेले प्रश्नार्थक वाक्य आहे, या प्रश्नार्थक वाक्याचं काय करायचंय तुम्हाला, याला ॲसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ॲसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, तर इफच्या नंतर डायरेक्ट सब्जेक्ट घ्यायचं आहे. या वाक्यात सब्जेक्ट कोणता आलेला आहे, ही. तर या ठिकाणी ही सेड टू हरी, हा जो यू आहे हा यू कुणानुसार बदलेल, या हरीनुसार बदल होईल, बरोबर आहे. विल यू गो टू स्कूल, तू शाळेला जाणार का, तू शाळेला जाणार का असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी तू म्हणजेच कोण, हरी. हरी हा मुलगा असल्यामुळे यूचा बदल काय झालेला आहे, ही. या विलचा पास्ट टेन्स घ्या, वुड. वुड. गो, गोचा बदल गो, टूचं टू, स्कूलचा स्कूल, त्यामध्ये बदल होणार नाही. शेवटी फुल स्टॉप. बघा आन्सर काय झालेला आहे, ही आस्क हरी इफ ही वुड गो टू स्कूल. म्हणजेच इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये जरी वाक्य आलेलं असेल, डायरेक्ट स्पीच मधील जे वाक्य आहे ते जरी तुमचं प्रश्नार्थक वाक्य असेल तरी देखील त्याचा बदल आपल्याला इनडायरेक्ट करत असताना ॲसर्टिव्ह मध्येच करायचा असतो. ठीक आहे. म्हणजेच नेमकं कसं होईल आन्सर, ही आस्क हरी इफ ही वुड गो टू स्कूल. ठीक आहे. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. She asked him, comma inverted comma मध्ये, do you know it. बघा, do you know it. लक्ष द्या इकडे. आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे, हा जो रिपोर्टेड वर्ब आहे या ठिकाणी ऑलरेडी काय आलेला आहे, आस्क आलेला आहे रिपोर्टेड वर्ब मध्ये. मग आपल्याला इनडायरेक्ट करत असताना नेमकं काय करायचं, मी तर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, जर वाक्यात सेड आला असेल किंवा सेड टू आलेला असेल तर याच्याबद्दल काय करायचं आहे, आस्क घ्यायचं आहे. कारण दिलेलं वाक्य हे कसं आहे, इंट्रागेटिव्ह मध्ये आहे. इंट्रागेटिव्ह मध्ये असल्यामुळे तुम्ही आस्क घेणार, पण ऑलरेडी जर आस्क आलेलं असेल वाक्यामध्ये तर तेच रिपोर्टेड वर्ब ॲज इट इज जशा तसं घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला कसं होईल बघायचं. शी आस्क हिम, त्यानंतर आपल्याला जे रिपोर्टिंग स्पीच आहे त्या पार्टला जोडण्यासाठी काय वापरायचं आहे, तर सगळ्यात पहिलं लक्षात द्यायचं, दिलेल्या वाक्यामध्ये WH नी सुरुवात झालेली आहे का वाक्याची, WH नी वाक्य सुरुवात झालेली नाहीये. म्हणजेच दिलेलं वाक्य कोणत्या क्वेश्चन मध्ये आलेलं आहे, व्हर्बल क्वेश्चन मध्ये आलेलं आहे, व्हर्बल टाइप मध्ये आलेलं आहे. राईट. जर व्हर्बल टाइप मध्ये आलं असेल तर जॉईन टू पार्ट्स विथ इफ. इफने काय करायचं, तुम्हाला दोन पार्ट्सला जोडायचं आहे. चला कंजेशन म्हणून तुम्हाला काय यूज करायचं आहे, इफचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो. या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आलेला आहे, यू. हा यू कुणासाठी वापरलेला आहे, या हिम साठी. तिने त्याला विचारलं होतं तुला ते माहिती आहे का म्हणून. तर या ठिकाणी यूचा प्रोनाउन बदल होईल, काय होईल, ही. त्यानंतर इथे जे डू आलेला आहे, हे डू काय इंडिकेट करते आहे, डू हे प्रेझेंट टेन्स इंडिकेट करते आहे. पण रिपोर्टेड व्हर्ब हे काय आलेला आहे, पास्ट टेन्स आलेला आहे. म्हणजेच आपल्याला
हे जे रिपोर्टिंग स्पीच असते हे रिपोर्टिंग स्पीच आहे. हे रिपोर्टिंग स्पीच ऑलवेज डिपेंड ऑन टू रिपोर्टेड वर्ब. रिपोर्टिंग स्पीच जे आहे ते नेहमी रिपोर्टेड वर्बवर अवलंबून असते. कधी लक्षात ठेवायचं. मग रिपोर्टेड वर्ब कोणत्या टेन्स मध्ये आलेला आहे? पास्ट टेन्स मध्ये आलेला आहे. म्हणजे तुमचं रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य सुद्धा कसं पाहिजे? पास्ट टेन्स मध्ये पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी डूचा पास्ट टेन्स डिड घ्या किंवा या ठिकाणी या डूचा बदल इन्क्लूड जे आहे ते मेन वर्ब मध्येच असते. त्यामुळे या ठिकाणी मेन वर्बचा पास्ट टेन्स करा. म्हणजे मेन वर्बचा पास्ट टेन्स काय होईल? न्यू. आणि त्यानंतर जे ऑब्जेक्ट दिलेलं आहे ते ऑब्जेक्ट घ्या. ही न्यू इट अशा पद्धतीने. ठीक आहे. एक तर तुम्ही ही डिड नो इट असे घेऊ शकता, पण जनरली तशा पद्धतीचा वापर कोणी करत नाही, म्हणजे सहसा केला जात नाही. त्यामुळे सरळ सरळ मेन वर्बचा पास्ट टेन्स करायचा. म्हणजे तुमचं ऑटोमॅटिक उत्तर काय होईल? बरोबर. तुमचं आन्सर या ठिकाणी राईट होईल. ठीक आहे. चला तर आज आपण काय शिकलो बरं? फर्स्ट सेंटेन्स मध्ये आपण काय लक्षात घेतलेलं आहे? दिलेल्या वाक्याचा डायरेक्ट चे इनडायरेक्ट करत असताना सगळ्यात पहिले आपण वाक्याचा टाईप ओळखायचा. आजच्या तासामध्ये आपण डायरेक्ट स्पीचचे जे वाक्य आहे ते इंट्रागेटिव्ह मध्ये सेंटेन्स मध्ये जर आले असेल तर त्याला इनडायरेक्ट करत असताना कशा पद्धतीने करायचं याविषयी बघितलेलं आहे. त्याचे दोन टाईप्स बघितले. नेमकं व्हर्बल क्वेश्चन काय असतो आणि WH टाईप क्वेश्चन काय असते याविषयी आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर जर व्हर्बल क्वेश्चनच्या वाक्यामध्ये जर टू डूज फॉर्मनी सुरुवात झाली असेल तर त्याचा बदल इनडायरेक्ट मध्ये कसा केला जातो याविषयी आपण बघितलेलं आहे. इव्हन एवढंच नाही तर मॉडल ऑक्झिलरीने सुरुवात झाली असेल किंवा हेल्पिंग व्हर्बने सुरुवात झाली असेल तर त्याचा बदल सुद्धा कसा होतो हे सुद्धा आपण आजच्या तासामध्ये बघितलेलं आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. थँक्यू.